नमस्कार मंडळी, रामराम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलं असेल की मला नक्की काय बोलायचं आहे. तर मी गेल्या 2 दिवसापूर्वी ना एक व्हिडिओ बनवला होता की ती जी कोणी XYZ व्यक्ती होती, तिने स्वतःचं आयुष्य संपवून घेण्याचा प्रयत्न केला वगैरे. आणि अखेर त्यांनी आज शेवटचा जो श्वास होता तो घेतला आणि त्यांचं निधन झालं. खूप दुर्दैवी आणि दुःखद असं निधन झालं. आणि तुम्ही विचार करू शकताय, आपल्याला साधं तव्याचा जरी चटका बसला हाताला तरी किती वेदना होतात, किती त्या भाजलेल्या ठिकाणी जळजळ होते. आणि यांनी तर स्वतःला इतकी मोठी इजा करून घेतली. मला हेच म्हणायचंय की एका लिमिट पर्यंत ना आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. आणि आपली स्त्री जात अशी असते की, म्हणजे आता मी काय बोलू, आपण इमोशनल तर असतोच, मेंटली स्ट्रॉंग पण असतो, म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात. पण मी एकच सगळ्यांना सांगेन की एका लिमिट नंतर ना आपण स्वतःचा विचार केला पाहिजे. शेवटी आपण जन्माला एकटे आलोय तर मरतानाही आपल्याला एकट्यालाच मरायचंय. आणि हे तर इथे सिद्ध होतच, सगळ्यांनाच माहिती आहे ही रियालिटी. पण तुम्ही विचार करा की त्यांच्या पाठीमागे त्यांचे मिस्टर आहेत, एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे, एक मुलगा आहे. पण ठीक आहे, आता तिचे जे काही मिस्टर आहेत ते कदाचित दुसरं लग्न सुद्धा करतील, पण हिने स्वतःचं आयुष्य संपवून घेऊन खूप मोठी गोडचूक केली. ही जे कोणी व्यक्ती होती, जी कोणी स्त्री होती, तिच्या पश्चात 2 मुलं होती. त्या मुलांचं काय? मुलीचं तर लग्न झालेलं आहे, पण एक माहेरपण असतं किंवा काही गोष्टी असतात, ती फक्त मुलीचं जे काही आहे ते आईच करू शकते आणि आईच समजावून घेऊ शकते. आणि तिने जे काही पाऊल उचललं ते खूप चुकीचं होतं, खरं तर खूप चुकीचं होतं. आता शेवटी ती स्वतःच्याच जीवाला मुकली, पण ही खूप मोठी घोडचूक होती. आणि अखेर त्यांनी आज शेवटचा म्हणजे श्वास घेतला आणि त्यांचं निधन झालं. खरं तर दुःखद निधन झालं. आणि त्यांचीही चूक आहे, त्यांनी इतक्या टोकाचा निर्णय घेणं खूप जास्त चुकीचं होतं. मी सगळ्यांना एकच सजेस्ट करेन की या जगात ना, सॉरी, या स्वार्थी जगात कोणी कोणाचं नसतं. आपण म्हणतो की माझा मुलगा, माझी मुलगी, माझी फॅमिली, किंवा माझा नवरा, माझी बायको, पण शेवटपर्यंत कोणीही नसतं. आपल्याला आपल्या वाटेला आलेले जे भोग आहेत ते आपल्यालाच भोगावे लागतात. कोणीही येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी सगळ्यांना हेच सांगेन की कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जर सुखी राहायचं असेल ना, तर पहिली गोष्ट तर ही करा, हे जे फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सासू-सासऱ्यांच्या झमेल्यामध्ये वगैरे पडूच नका. तुमचं तुमचा दिवसातून 1-2 तास तरी स्वतःसाठी वेळ द्या. स्वतःला वेळ द्या. स्वतःकडे लक्ष द्या की तुम्हाला काय हवं आहे, कोणत्या गोष्टीत आनंद मिळतोय. ज्या गोष्टी तुम्हाला करायची इच्छा होती इतकी दिवसापासून, जबाबदारीच्या ओझ्याखाली येऊन तुम्ही केलेला नव्हता, त्या गोष्टी करा. ना की तेच रखडत बसू नका की माझ्या नवऱ्याने हेच केलं नाही, माझ्या बायकोने तेच केलं नाही, असंच झालं नाही, तसंच झालं नाही. काय काय उपयोग आहे? आपल्याला कोणालाही माहिती नाही आजचा दिवस आपला चांगला गेला, पण उद्याचाही जाईल असं नाही. उद्या जर आपण जिवंतच नाही राहिलो तर. म्हणून उठल्याबरोबर पहिले तर आभार माना निसर्गाचे, देवाचे, की बाबा आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती म्हणजे चांगल्या पद्धतीने झाली किंवा मी जिवंत आहे यासाठी थँक सो मच. आणि त्यानंतर येणारा प्रत्येक जो सेकंद आहे तो आनंदात कसा जाईल याकडे लक्ष द्या. ना की नवऱ्याने काय केलं, बायकोने काय केलं, मुलांचं लक्ष नाहीये, मुलंच बोलतात, हेच करतात, तेच करतात. काही काही उपयोग नाहीये या सगळ्याचा. आता तुम्ही बघू शकता ती बिचारी निघून गेली. किती 1-2 दिवसाचं दुःख असतं. तिसऱ्या दिवशी जे डोळ्यातलं पाणी आटतं ना, म्हणजे लिटरली ते डोळ्यातलं पाणी आटून जातं. रडून रडून माणूस किती रडणार आहे आणि दुःख जे आहे ते कवटाळून किती दिवस बसणार आहे. शेवटी मेलेली व्यक्ती गेली की एका ठराविक दिवसापर्यंत तिची आठवण असते. त्यानंतर तिच्या वस्तूही ठेवल्या जात नाहीत. कारण असं म्हणतात, जी व्यक्ती निघून जाते, आपल्याला सोडून जाते कायमची, तिच्या वस्तू किंवा ज्या काही गोष्टी आहेत, कपडे असतील, इतर कोणत्याही गोष्टी तर ठेवायच्या नसतात. म्हणजे विचार करा, जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत आपण त्या माणसाला माणूस म्हणतो आणि ज्या वेळेला तो एक्सपायर होतो त्यावेळेला
त्याच माणसाला बॉडीची उपमा दिली जाते. म्हणजे आपल्या लाईफमध्ये काहीही नाहीये आणि आपण हे जे आहे ना, हे श्रीमंती, धनसंपत्ती ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे मृगजळ आहे आणि ह्याच्या पाठीमागे धावणं खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. आपण जितकं त्याच्या पाठीमागे धावू ना, तितकं ते लांब पळत जाणार आहे आणि आपण त्यामध्येच गुरफटत राहणार आहे. म्हणजे आपण आपलं जे लाईफ आहे ते जगायचं कसं हे विसरून जातो या सगळ्या गोष्टीमध्ये. खरं तर लग्नानंतर काही गोष्टी ज्या अशा असतात, म्हणजे आपण कोणाला सांगू शकत नाही, कोणाशी शेअर करू शकत नाही. बोललं तरी प्रॉब्लेम होतो, नाही बोललं तरी प्रॉब्लेम होतो. यातून एकच पर्याय आहे, की सगळ्या गोष्टींना इग्नोर करायला शिका आणि आनंदी राहायचं असेल तर सगळ्यांपासून लांब राहा. एकटे राहण्याचे जितके फायदे आहेत ना, तितकं म्हणजे माणसं जोडणं आणि माणसांना खुश ठेवणं यामध्ये काहीही अर्थ नाहीये. खरंच काही अर्थ नाहीये. कारण सगळे स्वार्थी आहेत. लक्षात एकच ठेवा, जन्माला एकटे आलोय, मरताना एकटे मरायचंय आणि मधला लढा जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे. आणि आपण स्त्रिया ना उगाच अपेक्षा ठेवतो प्रत्येक गोष्टी करून. मी तर म्हणेन की ठेवत जाऊ नका. अपेक्षा ठेवायची आहे ना स्वतःकडून ठेवा. ना की फॅमिलीकडून, मुलांकडून, नवऱ्याकडून, बायकोकडून किंवा जे आई-वडील असतील किंवा सासू-सासरे असतील. काही गरज नाहीये. प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आहेत. आता त्या स्वतःच्या जीवाला मुकल्या पण काही उपयोगच नाहीये ना. म्हणजे तुम्ही विचार करा, आपण इतके म्हणजे समोरच्याला महत्त्व देतो आणि आपल्याला मानसिक त्रास आपण करून घेतो, जो की खूप जास्त चुकीचा आहे. मी तर प्रत्येक स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, प्रत्येकाने प्रत्येकाला लाईफ जगायचा अधिकार आहे आणि लिमिटमध्ये असाव्यात प्रत्येक गोष्टी. लिमिटच्या बाहेर गेल्या ना, की त्याचा अंत जो आहे ना, तो असा होतो. त्यामुळे अपेक्षा असतील, इतर कोणत्याही गोष्टी असतील, त्या प्रमाणामध्ये असावं सगळं काही. नाहीतर त्याचा काहीही उपयोग नाहीये. आणि मी तर म्हणेन दिवसातले 2 तास राहू दे, ऍटलीस्ट 1 तास तरी स्वतःसाठी द्या. स्वतःकडे बघा, स्वतःला पारखा, की बाबा मी काय आहे, मी कोण आहे, मला काय करायचं आहे, का मला ह्यामध्येच बसायचं आहे, हे जे माझं लाईफ आहे त्यामध्येच बसायचं आहे का, त्या दुःखांनाच कवटाळून बसायचं आहे का. नका विचार करू, जे होईल ते होईल, जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं आणि विषय कट करायचा आणि हसत खेळत राहायचं. आम्हाला तरी या सगळ्याचा चांगला अनुभव आलेला आहे, त्यामुळे मी तरी सगळ्यांपासून दूर आहे. जरी काही गोष्टी माहिती असेल नसतील, ठीक आहे, ओके, लेट गो म्हणायचं आणि विषय कट करायचा. कारण आपल्याकडे पर्याय नाहीये. आपल्याला नाही माहिती की आज मी आहे आणि उद्या जर नसेन तर. त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त जितकं तुम्ही आनंदी राहाल, खुश ठेवता येईल, हसत खेळत तुम्ही राहाल, याकडे लक्ष द्या. ना की प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत. पण एक लक्षात ठेवा की आयुष्य हे एकदाच मिळतं आणि आधी तर 100 वर्ष माणसं जगायची, आता 100 सेकंद सुद्धा आपण जगू की नाही याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा आनंदाने जगा. अपेक्षांच्या ओझ्याखाली, जबाबदारींच्या ओझ्याखाली सगळं आयुष्य जे आहे ते असंच संपवून देऊ नका. मी हे प्रत्येकाला सांगेन. आणि स्वतःचं आयुष्य संपवून घेणं याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही म्हणजे विचार करा, आपल्या आईने 9 महिने आपल्याला पोटामध्ये वाढवलेलं असतं आणि एखादी गोष्ट नाही सहन झाली म्हणून आपण स्वतःचं आयुष्य संपवून घेतो. हे खूप चुकीचं आहे. याला काहीही अर्थ नाहीये. जर विचार करायचा असेल तर स्वतःच करा, स्वतःला वेळ द्या. जे तुम्हाला करता आलं नाही ते आत्ताच करायची वेळ आहे. आणि अजून ही वेळ गेलेली नाहीये. जेव्हापासून तुम्ही सुरुवात करता ती खरी वेळ असते खरं तर. तर आजच्या व्लॉगमध्ये ना हे असं होतं. मला खूप वाईट वाटलं त्यांचं जे निधन झालं. कारण आम्ही लहानपणापासून त्यांना बघितलं होतं. पण खूप वाईट वाटलं म्हणजे. आणि हे पाऊल त्यांनी उचललं खूप चुकीचं होतं खरं तर. ठीक आहे. ओके. बाय.